मोबाईल 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 आवाज 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 देशाचे मंत्री तुम्ही सगळे आहात. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा जो काही निकाल लागलेला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे. आणि माझं स्पष्ट मत आहे आपल्यात आणि भाजपामध्ये जो फरक आहे. त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना तरी कागदावरती संपवले पण जमिनीवरची शिवसेना ते काही संपू हम तुम्हारे साथ हा फक्त कागदावरती राहिलेला आहे जमिनीवरती राहिलेली नाही. कारण सर्व सामनामन यांचा भेद लालूच आमिष यांच्याविरुद्ध दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले. गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले. मी मानाचा मुद्रा करतो आणि जबाबदारी आता आपली वाढलेली. मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आजमध्ये जरा नगरसेवकांशी बोलत होतो त्याला सुद्धा हेच सांगितलं की आता आपल्याकडे जबाबदारी वाढलेली आहे. आपला महापूर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. देवाच्या मनात असेल तर तेही होईल. हम तुम्हारे साथ हा फक्त कागदावरती राहिलेला आहे जमिनीवरती राहिलेली नाही. कारण सर्व सामनामन यांचा भेद लालूच आमिष यांच्याविरुद्ध दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले. गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले. मी मानाचा मुद्रा करतो आणि जबाबदारी आता आपली वाढलेली. मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आजमध्ये जरा नगरसेवकांशी बोलत होतो त्याला सुद्धा हेच सांगितलं की आता आपल्याकडे जबाबदारी वाढलेली आहे. आपला महापूर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. देवाच्या मनात असेल तर तेही होईल. नाही तरी त्यांनी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे. विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी आणि हे जे पाप आहे त्या पापाला मुंबईकर मराठी माणूस कधी क्षमा नाही करत. मला आज तुमचा अभिमान आहे की तुम्ही सगळे जण निष्ठेने लढलात. अगदी अक्षरशः आम्ही सगळेजण जेव्हा फिरत होतो तेव्हा जेवणाची खाण्याची फिरण्याची कसलीही कशा त्यांनी सोयी सुविधा केल्या होत्या तशा सुविधा आपण नाही देऊ शकतो. तन मन धन आपल्याकडे तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त धन आहे. आणि आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्यांना भाग पडलेला आहे. आणि ही शक्ती आपल्या जी काही एकवटलेली आहे ही शक्ती तशीच एकजुटीने एकत्र ठेवा की जेणेकरून पुढच्या पिढ्याला सुद्धा तुमचा अभिमान वाटेल की अरे माझे आई बाबा असतील दादा असेल ताई असेल हे गद्दार जरी विकले गेले तरी हे माझ्या भवितव्यासाठी पैसे मिळत असताना सुद्धा विकले गेले नाही
हा अभिमान असतो तुमचा केला हे यश पूर्णपणे मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन त्या विजयाचा श्रेय तुम्हाला देत आहे. असेच सोबत राहा. लढाई संपलेली नाही, लढाई सुरू झालेली आहे आणि तुमची जी काही जिद्द आहे तुमची जिद्द महत्वाची असते. जिद्द कोणी विकतची जिद्द कोणी आणू नाही शकत आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही. या जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू. मला तर त्याची काही चिंता वाटत नाही. सगळ्यांना मी परत धन्यवाद देतो. असेच एकत्र राहा, एकत्रित राहा. धन्यवाद. जय हिंद.